Hello friends, welcome back to my channel Ganitashi Maitri. Figure A and figure B are square areas. Side of square A is 8 cm long and diagonal of square B is 8 cm long. What is the difference between the two areas? आता आपण फिगर ए साठी जर बघितलं तर साइड ऑफ स्क्वेअर आपल्याला दिलेली आहे 8 सेंटीमीटर्स. तर एरिया ऑफ स्क्वेअर त्याचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे ए स्क्वेअर, दॅट इज साईड स्क्वेअर. इथे ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, त्यामुळे आकृती ए साठी एरिया काय येईल? एरिया ऑफ ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर होल स्क्वेअर, दॅट इज 64 सेंटीमीटर स्क्वेअर. हा एरिया ऑफ फिगर ए आला. आता आपल्याला एरिया ऑफ फिगर बी काढायचा आहे. आपल्याला डायगोनल दिलेला आहे फिगर बी साठी. तर फिगर बी मी आता इथे काढून घेतली. डायगोनल इज 8 सेंटीमीटर. ही साईड ए, ही पण साईड ए, ही आहे फिगर बी. आता आपल्याला माहीत आहे की ऑल द अँगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट अँगल्स, सो वी कॅन इझिली अप्लाय हिअर पायथागोरस थेरम टू फाइंड डायगोनल. डायगोनलचा जर आपल्याला फॉर्म्युला इथे लिहायचा असेल तर आपल्याला माहीत आहे की ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 8 सेंटीमीटर होल स्क्वेअर. सो 2a square is equal to 64 centimeter square. So a square is equal to 32 centimeter square. आणि a square म्हणजेच एरिया ऑफ बी. एरिया ऑफ स्क्वेअर बी इज 32 सेंटीमीटर. सेंटीमीटर स्क्वेअर आला एरिया ऑफ स्क्वेअर बी. आणि एरिया ऑफ स्क्वेअर ए आला 64 सेंटीमीटर स्क्वेअर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टू एरियाज? डिफरन्स बिटवीन टू एरियाज 64 सेंटीमीटर स्क्वेअर मायनस 32 सेंटीमीटर स्क्वेअर. 64 मायनस 32 इन सेंटीमीटर स्क्वेअर्स इज 32 सेंटीमीटर स्क्वेअर. सो डिफरन्स इन एरियाज is 32 centimeter square. So here option 2 is right answer, 32 centimeter square. Next question is, the present ages of Savita and Kavita are in the ratio 3:4. After 5 years, the ratio of their ages will be 4:5. Find the present ages of Savita and Kavita. सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा. आता इथे आपल्याला सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे. रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ सविता अँड कविता इन द रेशो सविता आणि कविता लेट देअर एजेस बी 3x and 4x. ॲज हिअर द रेशो ऑफ देअर प्रेझेंट एजेस इज 3:4. आय लेट सविताज एज इज 3x अँड कविताज एज इज 4x. 5 वर्षानंतर आफ्टर 5 years व्हॉट विल हॅपन? After 5 years, Savita will become 3x plus 5 years old and Kavita will become 4x plus 5 years old. If the ratio of their ages will become 4:5, म्हणजे आता ह्या एजेसचा रेशो आहे 4:5. आता सॉल्व करूया आपण. 3x plus 5 divided by 4x plus 5 is equal to 4:5. क्रॉस मल्टिप्लाय करायचा आपण. 5 into 3 15x, 5 into 5 25, 4 into 4 16x, 4 into 5 20. 16x minus 15x म्हणजे x is equal to 5. x is equal to 5. आता x is equal to 5 आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे. फाइंड द प्रेझेंट एजेस ऑफ सविता अँड कविता. Put x is equal to 5 here to get Savita's age and x is equal to 5 here to get Kavita's age. म्हणजे सविता आणि कविता ह्यांची प्रेझेंट एजेस काय येतील? 3×5 15 वर्ष आणि 4×5 20 वर्ष रिस्पेक्टिवली. सविताचं प्रेझेंट एज 15 वर्ष, कविताचं प्रेझेंट एज 20 वर्ष. म्हणजे सविता 15 years, कविता 20 years. ऑप्शन 2 इज राईट ॲन्सर. सविता 15 वर्ष, कविता 20 वर्ष. Next question is, select the appropriate option that describes relation between quantities A and B. Lalu and John are competing in a road race.
Lalu completes 3/4 of race in 2 hours. John completes 2/3 of race in 5/8 of the time, which Lalu takes to complete 9/10 of the race. Here, two candidates are given, Lalu and John. Lalu and John. त्यापैकी लालू completes 3/4 of the race in 2 hours. 3/4 रेस कंप्लीट करायला लालूला 2 तास लागतात. म्हणजेच एक अख्खी रेस पूर्ण करायला लालूला किती तास लागतील, तर 2/3/4 म्हणजे 8/3 तास लालूला लागतील एक रेस पूर्ण करायला, एक अख्खी रेस पूर्ण करायला. आता आपण बघूया, जॉन कम्प्लीट्स 2/3 ऑफ द रेस इन 5/8 ऑफ द टाईम विच लालू टेक्स टू कम्प्लीट 9/10 ऑफ द रेस. आता एक रेस पूर्ण करायला लालूला 8/3 तास लागतात. एक रेस पूर्ण करायला लालूला 8/3 तास लागतात. एक रेस पूर्ण करायला. तर 9/10 पार्ट त्या रेसचा पूर्ण करायला लालूला किती तास लागतील. जर एक रेस पूर्ण करायला 8/3 तास लागत असतील, तर 9/10 एवढा पार्ट त्या रेसचा पूर्ण करायला लालूला किती तास लागतील हे आपण काढून घेऊया. तर ते तास किती लागतील, तर क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण करायचं. म्हणजे 9/10 पार्टसाठी त्याला 9/10 गुणिले 8/3 एवढे तास त्याला लागतील. म्हणजे 3 त्रिक 9, बे चोक 8, बे पंचे 10, 3 चोक 12/5. म्हणजे त्याला 12/5 अवर्स लागतील 9/10 पार्ट ऑफ द रेस पूर्ण करायला. कुणाला? लालूला. आता जॉनबद्दल माहिती सांगितलेली आहे की जॉनला 2/3 ऑफ द रेस 2/3 रेस पूर्ण करायला 5/8 ऑफ द टाईम विच लालू टेक्स टू कम्प्लीट 9/10 ऑफ द रेस. 5/8 एवढा टाईम लागतो. 5/8 कुणाचा 5/8 लागतो, तर लालूला 9/10 हा पार्ट पूर्ण करायला एका रेसचा जेवढा वेळ लागला, म्हणजे 12/5 तास लागले, जे आपण आता इथे काढून घेतले, त्याच्या 5/8 वेळ आपल्या जॉनला लागतो. म्हणजे जॉनचा वेळ किती? 5/8 गुणिले 12/5. 5 आणि 5 कॅन्सल होतील. 4 दुणे 8, 4 त्रिक 12. म्हणजे 2/3 2/3 पार्ट रेसचा पूर्ण करायला जॉनला 3/2 अवर्स लागतील. म्हणजे जॉनला एक अख्खी रेस पूर्ण करायला किती तास लागेल हे आपण काढून घेऊया बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3/2 डिव्हायडेड बाय 2/3. आता 3/2 डिव्हायडेड बाय 2/3 म्हणजे 3/2 इंटू 3/2. टोटल इज 9/4. 9/4 इज द टाईम अवर्स. आता आपल्याला 2 इन्फॉर्मेशन इथे मिळालेल्या आहेत. लालूला किती वेळ लागेल एक रेस पूर्ण करायला आणि जॉनला किती वेळ लागेल एक अख्खी रेस पूर्ण करायला, ते आपण काढून घेतलं. आता विचारलेलं आहे की ह्यांच्यापैकी जर क्वांटिटी ए म्हणजे लालूचा स्पीड असेल आणि क्वांटिटी बी जॉनचा स्पीड असेल, तर त्या क्वांटिटीजमधला आपल्याला रिलेशन काढायचं आहे. आता आपण इथे टोटल आपल्याला स्पीड काढायचा आहे दोघांचाही, लालूचा आणि जॉनचा. जर आपण त्या रेसचं अंतर एक्स मानलं, लेट द डिस्टन्स बी एक्स. समजा एक्स किलोमीटर हे आपण अंतर मानलं समजा, तर लालूच्या बाबतीत एक रेस पूर्ण करायला 8/3 तास लागतात. म्हणजे त्याचा स्पीड काय येईल इन किलोमीटर पर आवरमध्ये, तर एक्स डिवायडेड बाय 8/3. एक्स डिवायडेड बाय 8/3. एक्स डिवायडेड बाय 8/3 लालूला लागेल वेळ. म्हणजे 3x/8 एवढा स्पीड त्याचा असेल. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाईम. अंतर म्हणजेच वेळ गुणिले वेग. म्हणून
वेग बरोबर अंतर भागिले वेळ. स्पीड आपल्याला मिळाला आहे लालूचा. आता आपण जॉनचा स्पीड काढूया. जॉनचा स्पीड काढण्यासाठी अंतर तेच आहे x किलोमीटर, पण जॉनला एक रेस पूर्ण करण्यासाठी 9/4 तास लागलेले आहेत. एक रेस पूर्ण करायला 9/4 तास लागले. म्हणजे जॉनचा स्पीड काय येईल? x भागिले 9/4 म्हणजे टोटल स्पीड 4x भागिले 9 किलोमीटर पर आवर. आता लालू आणि जॉन दोघांचाही स्पीड आपल्याला मिळालेला आहे. आता आपल्याला विचारलेलं आहे की ह्या दोघांमधून मोठा कोण असेल. म्हणजे लालूचा स्पीड ही क्वांटिटी A आहे क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे, आणि जॉनचा स्पीड म्हणजे क्वांटिटी B आहे. तर A आणि B मधलं रिलेशन आपल्याला काढायचं आहे. तर आपण लिहून घेऊया. A म्हणजे 3x/8, A म्हणजे 3x/8 आणि B म्हणजे 4x/9. B म्हणजे 4x/9. आता ह्यातला लहान मोठा आपल्याला काढायचा असेल तर आपण डायरेक्ट यांचा छेद आपण सारखा करून घेऊया. 8 आणि 9चा सारखा जर छेद करायचा असेल तर 8×9=72. 8×9=72 म्हणून 9×3=27x आणि 9×8=72 म्हणून 4×8=32x. आता लगेचच समजलं. आपण जर न्यूमरेटरकडे जर आपण दोघांच्याही बघितलं तर Aचा न्यूमरेटर 27x आणि Bचा 32x. म्हणजे नक्कीच B ही क्वांटिटी A पेक्षा मोठी आहे. B इज ग्रेटर दॅन A. हे आपल्याला रिलेशन इथे मिळालं. B इज ग्रेटर दॅन A. म्हणजे B इज ग्रेटर दॅन A. B इज ग्रेटर दॅन A हे आपण काढून घेतलेलं आहे. म्हणजे जॉनचा स्पीड हा लालूच्या स्पीडपेक्षा जास्त आहे. क्वांटिटी A इज स्मॉलर. ऑप्शन 2 इज अवर राईट आन्सर. राशी A लहान आहे. सो ऑप्शन 2 इज राईट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन इज 2, 3, 5, 6, 7, 9 या अंकांपासून 5ने भाग जाणारी आणि कोणताही अंक पुन्हा न येता अशा 3 अंकी किती संख्या तयार होऊ शकतात. आता इथे कोणताही अंक पुन्हा न येता म्हणजे नो रिपिटेशन ऑफ डिजिट इज अलोड हिअर. नो रिपिटेशन ऑफ डिजिट्स. आपल्याकडे टोटल किती डिजिट्स आहेत? 2, 3, 5, 6, 7, 9. 2, 3, 5, 6, 7, 9 आणि आपल्याला ह्या अंकांपासून 5ने भाग जाणारी 3 अंकी संख्या तयार करायची आहे. 3 अंकी संख्या आणि 5ने भाग जाणारी. आता जर 5ची डिव्हिजिबिलिटी आपण बघितली, प्रॉपर्टी ऑफ डिव्हिजिबिलिटी ऑफ 5 स्टेट्स दॅट युनिट्स प्लेस मस्ट कंटेन आयदर 0 और 5. इफ युनिट्स प्लेस म्हणजे ही प्लेस जर एकक स्थानी 0 किंवा 5 येत असेल तरच ती संख्या 5ने पूर्णपणे त्या संख्येला भाग जातो. म्हणजे आपल्या युनिट्स प्लेसला कंपल्सरी 5 ही संख्याच आली पाहिजे. कारण इथे आपल्याला 3 अंकी अशा संख्या तयार करायच्यात की जिला 5ने भाग गेलाच पाहिजे. म्हणून इथे 5 युनिट्स प्लेसलाच आली पाहिजे संख्या. म्हणजे 5 ही संख्या आपण एकदाच सिलेक्ट केली आणि ती कट झाली. आता उरलेले आपल्याकडे 2 प्लेस उरलेले आहेत आणि आपल्याकडे 1, 2, 3, 4, 5 टोटल संख्या उरलेल्या आहेत. रिपिटेशन ऑफ डिजिट इज नॉट अलोड. त्यामुळे पहिल्या ठिकाणी कोणत्याही 5 संख्या बसू शकतील. दुसऱ्या ठिकाणी कोणत्याही 4 संख्या बसू शकतील. कारण रिपिटेशन ऑफ डिजिट इज नॉट अलोड हिअर. आणि ही जी 5 आपली संख्या आहे ती एकदाच म्हणजे इथे फक्त एकच संख्या बसू शकेल. म्हणजे अशा टोटल 5 × 4 × 1 टोटल अशा 20 3 अंकी संख्या तयार होतील की ज्यांना 5ने भाग जातो आणि ज्यामध्ये डिजिट रिपीट होत नाही आहेत. आता इथे अजून एक मी केस डिस्कस करेन. जर ती संख्या 5ने तिला भाग जातो म्हणजे इथे 5 फिक्स झाले. आपल्याकडे उरल्यात किती संख्या? 2, 3, 5, 6, 7. 5 ही संख्या कट झाली, मी इथे आधीच प्लेस केली. 6, 7 आणि 9. 2, 3, 6, 7, 9 म्हणजे आता आपल्याकडे फक्त 5 अंक राहिलेले आहेत आणि 2 आपल्याकडे प्लेसेस रिकाम्या आहेत. तर समजा इफ रिपिटेशन ऑफ डिजिट इज अलोड असं जर क्वेश्चनमध्ये असतं सांगितलेलं, तर
इथे कोणत्याही 5 बसतील आणि इथे सुद्धा कोणत्याही 5 संख्या बसू शकल्या असत्या. इथे केवळ एकच संख्या बसेल. इथे कोणत्याही 5 बसतील, इथेही कोणत्याही 5 बसतील, म्हणजे टोटल संख्या त्या केसमध्ये 25 अशा संख्या तयार होतील की ज्यांना 5ने भाग जातो जर रिपिटेशन ॲलो केलेलं असेल तर. आणि इथे रिपिटेशन इज नॉट ॲलोड, नन ऑफ द डिजिट रिपीटेड, सो 20 इज अवर राईट आन्सर. इफ यू फाइंड दिस व्हिडिओ व्हेरी युजफुल then please do subscribe, like and share and keep on watching. Stay tuned.